नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये मी SP जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वा विषय मराठी यामध्ये समाविष्ट असलेली कविता या झोपडीत माझ्या ही आज अभ्यासणार आहोत. या झोपडीत माझ्या ही कविता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 22वर देण्यात आलेली आहे. ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आहे. तर ही कविता अभ्यासना अगोदर आपण तुकडोजी महाराज यांचा परिचय थोडक्यात करून घेऊयात. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर 1909 ते 1968. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभवसागर, भजनावली, सेवा, स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचं वर्णन प्रस्तुत कवितेतून केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही रचलेली कविता या झोपडीत माझ्या ही आज आपण आता अभ्यासणार आहोत. ही कविता आपल्याला गेय स्वरूपात कशी म्हणता येईल ते आपण आता बघूयात. कविता या झोपडीत माझ्या. मी ज्या पद्धतीने ही कविता आता गाऊन दाखवणार आहे, या पद्धतीने विद्यार्थ्यांनी घरी ही कविता गाण्याचा प्रयत्न करायचा आणि याचा सराव करायचा आहे. तर बघा. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरीन बोजा या झोपडीत माझ्या.
पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. राजासजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे गेय पद्धतीने तुम्हाला या कवितेचा सराव करायचा आहे. आता या कवितेचा भावार्थ नेमका काय होतो हे अभ्यासना अगोदर या कवितेमध्ये जे काही कठीण शब्द आले त्यांचा अर्थ नेमका काय होतो ते आपण बघूयात. बघा, महाल याचा अर्थ होतो राजवाडा, सौख्य म्हणजे सुख, प्रभुनाम याचा अर्थ होतो ईश्वर नाम, नित्य, नित्य म्हणजे नेहमी, पहारा याचा अर्थ होतो रखवाली, मज्जाव म्हणजे अटकाव, श्यामदाने, श्यामदाने याचा अर्थ होतो काचेचा दिवा, माने, माने म्हणजे सन्मान, सुखे म्हणजे सुखाने, माते याचा अर्थ होतो माझे, देवेंद्र, देवेंद्र याचा अर्थ कवितेमध्ये आहे इंद्र, सदा, सदा म्हणजे नेहमी, आणि विराजे या शब्दाचा अर्थ होतो नांदते. तर हे शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत. या शब्दांचा अर्थ आपण बघितलाय. ही जी कविता आहे या झोपडीत माझ्या, ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली आहे. या कवितेचा नेमका भावार्थ काय होतो, या कवितेमध्ये जे पॅरेग्राफ दिलेले आहेत, जी कडवी दिलेली आहेत, तर यांचा भावार्थ काय होतो ते आपण बघूयात. आता या कवितेचा जो पहिलं कडवं आहे ते आपण बघूया. बघा, राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. याचा अर्थ बघा की सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद घेता येतो. राजाला त्याच्या राजवाड्यामध्ये जे सुख मिळाले ते सर्व सुख मला माझ्या झोपडीत मिळाले. या कवितेचं दुसरं कडवं, भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. जमिनीवर झोपून ताऱ्यांकडे पाहात गोड प्रभू नामाचं नामस्मरण घेण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं आहे, असा याचा अर्थ होतो. या कवितेचा तिसरं कडवं, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. याचा भावार्थ होतो की राजवाड्याला पहारेकरी ठेवून ही राजवाड्यात चोऱ्या होतात. माझ्या झोपडीला दार नाही तर चोरीचा प्रश्नच येत नाही, कारण माझ्याजवळ कोणतीही धनसंपदा नाही. या कवितेचं चौथं कडवं, जाता तया महाला, मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या. त्याचा भावार्थ की राजाच्या राजवाड्यामध्ये जाण्यासाठी पहारेकरी बंदी करतात, मनाई करतात, पण माझ्या झोपडीत येण्यासाठी कोणाला कोणतीच मनाई किंवा आज्ञा घ्यावी लागत नाही. या कवितेचं नंतरचं कडवं, महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या. त्याचा अर्थ की राजवाड्यामध्ये राजाला झोपण्यासाठी मऊ मऊ शय्या, त्याचं अंथरूण असतं, कंदील
म्हणजेच दिवे शामियाने राजवाड्यात लावलेली असतात, तरी जीवनात राजाला समाधान लाभत नाही. पण मला झोपडीत जमिनीवर झोपावं लागतं, तरी देखील माझ्या झोपडीत मला समाधान लाभतं. यानंतरचं कडवं की येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. याचा अर्थ, मला भेटण्यासाठी कोणालाही सक्ती नाही. सुख समाधान या जाणार असला तरी सुखाने जा, कोणावरही भार नाही माझ्या या छोट्याशा झोपडीमध्ये. या कवितेचं सगळ्यात शेवटचं कडवं, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. याचा अर्थ की माझ्या झोपडीत सुख शांती समाधान आहे. हे पाहून देवाचा राजा देवेंद्रही लज्जित झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली ही जी कविता आहे, या झोपडीत माझ्या, याचा नेमका भावार्थ काय होतो ते आपण बघितला. आता या कवितेवर आधारित असलेला स्वाध्याय याकडे आपण वळणार आहोत. स्वाध्यायामध्ये समाविष्ट असणारी जी प्रश्न आहेत त्यांची उत्तरे कशी लिहायची ते बघूयात. बघा, प्रश्न क्रमांक 1, कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक सांगा. 2 मुद्दे दिलेले आहेत, झोपडीतील सुखे आणि दुसरा मुद्दा आहे महालातील सुखे. तर झोपडीतील सुखे यामध्ये पहिला मुद्दा, झोपडीमध्ये जमिनीवर झोपण्याचे सुख मिळते. तर महालामध्ये नंबर 1, महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात. झोपडीतील सुखे यामध्ये दुसरा मुद्दा, रात्री आकाशातील चांदण्यांचा उजेड. तर महालातील सुखे यामध्ये दुसरा मुद्दा, रात्री कंदील व श्यामदाने यांची रोषणाई. प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना. तर ह्या कवितेमध्ये 4 भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत बघा की नंबर 1, झोपडीत येणाऱ्यांना कशाचीही भीती नाही. नंबर 2, झोपडीत येणाऱ्यांना कोणीही अडवत नाही. नंबर 3, झोपडीत येणाऱ्यांनी सुखाने यावे आणि सुखाने जावे. आणि नंबर 4, झोपडीत येणाऱ्या कोणावरही कोणतेही दडपण नाही. यानंतरचा प्रश्न आहे की झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे, हे पटवून देणारी उदाहरणे लिहा. तर ही उदाहरणे आपल्याला स्क्रीनवर दिसतात त्या पद्धतीने स्पष्ट करता येईल की अंगणातल्या जमिनीवर आराम करण्याचे, तसेच रात्री आकाशातील चांदण्याकडे पाहत झोपण्याचे सुख झोपडीतच मिळते. कवितेत सांगितलेल्या या उदाहरणावरून झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे लक्षात येते. प्रश्न क्रमांक 4, तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तर आपल्याला असा प्रश्न तयार करायचा आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर तिजोरी हा शब्द येईल. धन दौलत साठवून ठेवण्याचे घरातील साधन कोणते? या प्रश्नाचं उत्तर देखील तिजोरी येईल. किंवा आपल्याला असाही प्रश्न तयार करता येईल की पूर्वी माणसं सोनं, पैसा, महत्त्वाची कागदपत्रे ठेवत असत, ते घरातील कुलूपबंद ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर देखील तिजोरी हे येईल. प्रश्न क्रमांक 5, काव्य सौंदर्य यामध्ये समाविष्ट पहिला प्रश्न, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. तर हे विचार सौंदर्य आपल्याला खालील प्रकारे स्पष्ट करता येतील की देवाचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो व स्वर्गात सर्व सुखे असतात अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आनंदमय झोपडीचं वर्णन करताना म्हणतात, या झोपडीत सुख, समाधान आणि शांतीचे साम्राज्य आहे. माझ्या झोपडीत मला इतके पराकोटीचे सौभाग्य लाभते की माझी सुखे पाहून इंद्राला सुद्धा माझ्या सुखांचा हेवा वाटतो. झोपडीतील सुखांची माहिती महती सांगणारा विचार वरील ओळीतून व्यक्त होत आहे. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा. तर याचा आशय सौंदर्य आपल्याला स्क्रीनवर दिसतो त्या पद्धतीने स्पष्ट करता येईल की महालामध्ये तिजोऱ्यांमधून धनदौलत साठवून ठेवलेली असते.
त्यामुळे महालावर सक्त पहारा ठेवला जातो. या उलट झोपडीत धनदौलत नसल्यामुळे झोपडीचे दार दोऱ्यांनी काड्या कुलपांनी बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. झोपडीची दारं सदैव उघडी असतात. झोपडीत येणाऱ्यांना व झोपडीतून जाणाऱ्यांना कशाचीही भीती नसते. झोपडीत येणाऱ्या कोणावरही कोणतेही दडपण नसते. यानंतरचा प्रश्न आहे संवाद लेखनावर. तर आपल्याला संवाद लेखनाचा प्रश्न बघायचा आहे. संवाद लेखन झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. आपल्याला कल्पना करायची की झोपडी आणि महाल हे दोघं एकमेकांशी संवाद करत आहेत. तर आपल्याला खालील प्रकारे याचं उत्तर लिहिता येईल. झोपडी: तू किती मोठी आणि मी लहान. महाल: हो ग, खरं आहे तुझं, पण बघ ना, मी फक्त आकारानेच मोठा आहे. तुझ्यात राहणारी माणसं मनाने मोठी आहेत. किती आनंदी जीवन जगतात ते. झोपडी: तुझे म्हणणे खरंच बरोबर आहे. महाल: नुसता वरवरचा दिखाऊपणा काय कामाचा. झोपडी: माझ्या घरात निसर्गाचे सानिध्य. महाल: माझ्या घरात कृत्रिमतेचा वास. झोपडी: माझ्या घरात समाधानी माणसं. महाल: हो रे बाबा, तुझंच बरोबर. माझा फक्त डौलच मोठा, पण खऱ्या अर्थाने मोठी तर तूच आहेस. यानंतरचा प्रश्न आहे उजळणी तक्ता पूर्ण करा. उजळणी तक्ता पूर्ण करा. यामध्ये उपमेय आईचे प्रेम, उपमान सागर, उपमेय आंबा, उपमान साखर. उदाहरण आहे आईचे प्रेम सागरासारखे असते. उत्प्रेक्षा: आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. रूपक: वात्सल्य सिंधू आई. दुसरं उदाहरण आहे आंबा साखरेसारखा आहे. आता उत्प्रेक्षा या उदाहरणामध्ये उत्प्रेक्षा होते की आंबा म्हणजे जणू साखरच. रूपक: साखर मधुर आंबा. तर विद्यार्थी मित्रांनो, या झोपडीत माझ्या ही जी कविता आहे याचं सादरीकरण आपण बघितलं. ही कशा गेय पद्धतीने आपल्याला म्हणता येईल हे देखील आपण बघितलं आहे. तसेच या कवितेवर स्वाध्यायामध्ये समाविष्ट असणारी प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण कशा पद्धतीने लिहावीत याचं देखील मार्गदर्शन आपण बघितलं. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझं ऑनलाईन सर्जी हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.